नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आजचा व्हिडिओ रांगोळी आणि जेवण दोन्ही आहे. आज काही गुरुवार नाही, त्याच्यामुळे जेवण नेहमीचंच ताट आहे आणि रांगोळी जी आहे ती पण तुमच्याबरोबर शेअर करायची. एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी रांगोळी आहे आजचीसुद्धा आणि माझ्याच मनाने काढलेली रांगोळी आजची, तर कुठेही पाहिलेली नाही. त्याच्यामुळे नक्कीच सोपी असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यापूर्वी जेवढ्या व्हिडिओजसाठी तुमच्या कमेंट आलेल्या आहेत, त्या सगळ्या कमेंट्ससाठी खूप, 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 खूप मनापासून धन्यवाद. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आहेत आणि वाचताना अतिशय आनंद झाला. आणि हल्लीच मी भाजीचा एक व्हिडिओ टाकला होता इथे आमच्या गावात. म्हणजे येताना वाटेत की नाही भाजी जी भेटते, तर त्या भाजीचा मी व्हिडिओ टाकला होता. तर त्या व्हिडिओला सुद्धा मला की नाही इथे जवळपासच्या ताईंनी कमेंट केल्या होत्या, की आम्ही पण मालवणमधूनच आहे किंवा रत्नागिरीमधून आहे असं. तर खूप छान वाटलं. कारण कोकणातलं हे सगळं जे आहे की नाही ते अनुभवायला खरंच नशीब लागतं. खूप छान कमेंट होत्या त्यांच्यासुद्धा आणि माझे कमेंटमुळे आधी मुळात माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत ते पण मला कळतं. कारण हे जे यूट्यूब चॅनल आहे की नाही ह्याच्यावरती मी तुम्हाला माझी जर्नी जी आहे की नाही ती तुमच्याबरोबर एकदा नक्की शेअर करीन. माझे जे यूट्यूबवरती व्हिडिओज टाकलेले आहेत त्याच्यापैकी एकही व्हिडिओ मी कोणालाही शेअर केलेला नाही. म्हणजे WhatsAppला पण नाही, Instaला पण नाही, Instagramवरती पण माझी लिंक अजूनपर्यंत यूट्यूबची नाही आहे किंवा WhatsAppला सुद्धा मी कोणाला माझा व्हिडिओ शेअर केलेला नाही. तर खूप मस्त जर्नी आहे आणि इंटरेस्टिंग जर्नी आहे यूट्यूबची. खरंच खूप म्हणजे खूप भारी अनुभव आहे माझा आणि कधीतरी एक मस्त लाँग व्हिडिओ करीन आणि त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर सगळ्या बारीक-सारीक गोष्टी ज्या यूट्यूबच्या आहेत आणि मी कसं शिकले, कसं-कसं करत गेले, कसं इम्प्रूव्ह झालं चॅनल माझं, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करीन. तर खूप मजा येईल. तर आजची रांगोळी तुम्हाला दाखवते. बोलण्यासारखं भरपूर काही असतं, पण व्हिडिओ छोटे असतात आणि त्याच्यामुळे मग बोलायला वेळच पुरत नाही. तर ही अशी होती आजची रांगोळी आणि चला आता आजचं जेवण पण दाखवते तुम्हाला. तर आजच्या जेवणामध्ये वरण होतं, हे आहे आंब्याचं रायतं आणि ही आहे कारल्याची भाजी. तर आंब्याचं रायतं जे आहे त्याचीसुद्धा डिटेल रेसिपी जी आहे ती मी व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करीन आणि कारल्याची भाजी जी आहे की नाही तीसुद्धा युनिक पद्धतीने बनवलेली आहे, तीसुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करीन. ही आहे नारळाची चटणी, चपाती आहे आणि न चुकता आपलं कैरीचं लोणचं. तर हे होतं आजचं जेवण. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.